राज्यामध्ये जवळपास 89 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली. सरासरीच्या 64% एवढे हे प्रमाण आहे. कृषी विभागाने ही माहिती दिली आहे. खरीप पिकांच्या पेरण्यांची ही 8 जुलैपर्यंतची स्थिती आहे. राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झालाय, त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होते. राज्यात भात पिकाच्या पुनर्लागवडीचे काम उत्साहात सुरू आहे. राज्यामधल्या खरीप पिकांच्या पेरणीची आपण विभागनिहाय परिस्थिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरीप पिकांची पेरणी कोकण विभागात झाली आहे. सरासरीच्या 8% इतके प्रमाण आहे. कोकणामध्ये भाताची पुनर्लागवड सुरू झाली. 9,82,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली. नाशिकमध्ये सरासरीच्या 46%. पुणे विभागामध्ये 3,90,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झाली आहे. सरासरीच्या 53% इतके हे प्रमाण आहे. 16,33,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झाली आहे. सरासरीच्या 87% इतकी ही पेरणी. 16,33,000 हेक्टर क्षेत्रावरती ही पेरणी झाली. आपण बघतोय लातूर विभागामध्ये 18,43,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीच्या 68% हे प्रमाण. 8 जुलैपर्यंतची ही स्थिती आपण बघतोय. ही आकडेवारी 8 जुलैपर्यंतची आहे. 18,43,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी. अमरावती विभागामध्ये 26,62,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी. सरासरीच्या 81% इतके हे प्रमाण आहे. ,7,82,000 हेक्टर क्षेत्रावरती खरीप पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या 41% इतके हे प्रमाण आहे. पिकानुसार पेरणीची काय परिस्थिती आहे तेही आपण पाहूया. कुठलं पीक किती पेरलं गेलंय. भाताची टक्केवारी आपण सरळ बघितली तर जवळपास 13%, उडदाची मुगाची 75%, उडदाची 81%, सोयाबीन 86%, कापूस 72%. भाताची 13%, खरीप ज्वारीची 41%, बाजरीची 45%, मक्याची 59%. जवळजवळ 80% पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत. आणि तुरळक काही घटना सोडल्या तर दुबार पेरणीची सध्या तरी कुठे तक्रार किंवा वेळ आली आहे अशा प्रकारची परिस्थिती ही कुठे या ठिकाणी दिसत नाही आहे. साधारणपणे मागील वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात आपण यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. शेतकऱ्यांची संख्याही जास्त आहे आणि एकूण कर्जाची रक्कम देखील मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. यावर्षी विशेषतः आपण जर पेरण्या बघितल्या तर त्याच्यामध्ये डाळींमध्ये मोठी वाढ आहे. 135% क्षेत्र डाळींचं जे आहे ते आपल्याला वाढलेलं दिसतं आहे. तेलबियांचं क्षेत्र देखील वाढलेलं आहे आणि साधारणपणे एकूण विचार केला तर 125% मागील वर्षीपेक्षा हे क्षेत्र सगळं वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. इकडे विदर्भामध्ये उशिरा हजेरी लावलेल्या पावसानं जरी आता सातत्यानं आपली उपस्थिती लावली असली तरी देखील त्यामुळे पेरण्या कमी झाल्याचं चित्र आहे. पूर्व विदर्भामध्ये हे चित्र दिसते. नागपूर जिल्ह्यात 70% पेरण्या झाल्या असल्या तरी विभागाची सरासरी घेतली तर हा आकडा फक्त 43% इतकाच आहे. नागपूर जिल्ह्यातील शिवणगावमध्ये 4 एकर शेतीचे मालक असलेल्या बाबूराव बाबळे यांनी मान्सूनपूर्व पावसात कापसाचं बी पेरलं होतं. पण वेधशाळेनं दिलेल्या तारखेला बगल देत मान्सून जूनच्या शेवटी नागपूर आणि विदर्भात दाखल झाला. त्यामुळे हे कापसाचं बी पूर्णपणे करपून गेलं आणि बाबूराव बाबळे यांना मान्सूनचं आगमन झाल्यानंतर दुबार पेरणी करावी लागली. मात्र दुबार पेरणी करणारे बाबळे हे एकटे नाहीत. मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. उशिरानं आलेल्या पावसानं आता दडी मारू नये हीच अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे. तुरीला थोडासा रोग असल्यासारखं वाटत आहे. पावसाच्यामुळे जास्त थोडंसं हे वाटत आहे, रोग असल्यासारखं. आणि निंदन वगैरे पडलं नाही, त्या डवरण पण चालले नाही, त्यामुळे थोडंसं तण वाढलेलं आहे. पेरणी करून 15 ते 20 दिवस झाले आहे. पाऊस वगैरे चांगला आहे पण थोडंसं आता उघाड पण पाहिजे. इथं अगोदर आम्ही लावलं
पाऊस नाही आल्यामुळे पुन्हा पराठी डुबली. 10 पाकिट आणले ते 10 पुन्हा गेले. नंतर पुन्हा 10 आणले, 4 थैल्या तुरीच्या आणल्या, त्या तेही गेल्या, पराठीही गेली. नंतर डबल लावण्यात आता आली. आता 15 ते 20 दिवस होऊन राहिले. नागपूर जिल्ह्यात खरीपाची जवळपास 70% पेरणी झाली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या 6 जिल्ह्यातील हाच आकडा जेमतेम 42 ते 43% पोहोचलाय. त्यामध्ये 1.5 लाख हेक्टरवर कापूस, 54,000 हेक्टरवर सोयाबीन, 40,000 हेक्टरवर धानाची पेरणी झाली आहे. आजवर नागपूर जिल्ह्यात 115%, तर नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात सरासरी 90% पावसाची नोंद आहे. कृषी विद्यापीठानं केलेल्या संशोधनानुसार उशिरानं पेरणी झाल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. 42-43% पेरण्या झालेल्या आहेत आणि आता धानाचा जो बेल्ट आहे आपला, तर त्या धानाच्या रोवण्या अजून त्या रोवण्याला एक पाऊस नाही किंवा परं पण लहान आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पाऊस झाला, पर्याप्त पाऊस झाल्यानंतर, पावसाचं प्रमाण चांगलं झाल्यानंतर तिथे सुद्धा रोवणी, चिखलणी आणि रोवणीचे कामं त्या भागात वेग करेल त्या प्रमाणात. पावसानं विलंब केला असला तरी सध्या सर्वत्र चांगला पाऊस पडतोय. मात्र पुढच्या काळात त्यामध्ये सातत्य राहावं अशीच बळीराजाची इच्छा आहे. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं वर्णन केल्या जाणाऱ्या कोयना धरणाची क्षमता 105 TMC आहे. सद्यस्थितीत धरणात 50 TMC इतकं पाणी आहे. धरण निम्म भरलंय, त्यामुळं वीज निर्मिती आणि 18 जलसिंचन योजना पूर्ववत सुरू झाल्या आहेत. एकूण साठ्यापैकी 67.05 TMC पाण्यावर पश्चिमेकडचे 3 जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होतात. त्यात वीज निर्मिती केली जाते. पूर्वेकडे सिंचनाकरता सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरती धरण पायथा, तर वीजगृहातून वीज निर्मिती करण्यात येते. दरम्यान जर आणखी दमदार पाऊस झाला तरच धरण 100% भरण्याची शक्यता आहे. आडत वसुलीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड बाजार समितीच्या आवारात आडतदार आणि व्यापाऱ्यांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. अखेर एका दिवसापुरता तोडगा निघाल्यानंतर लिलाव सुरू झाले. पण व्यापारी आणि आडते यांच्यातला तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे आणि या सगळ्याचा भुर्दंड पर्यायानं शेतकऱ्याला सोसावा लागणार आहे. राज्य शासनाने आडत शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला. मात्र मनमाड बाजार समितीच्या आवारात सकाळीच भाजीपाला लिलावाचे कामकाज सुरू होताना आडतदारांनी 8% आडत वसूल करण्यास सुरुवात केल्यानं व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला. इतर बाजार समितीप्रमाणे 4% आडत आणि 1% मार्केट फी देण्यास व्यापारी तयार झाले. मात्र आडतदार 8% आडत वसुलीवर ठाम राहिल्यानं संतप्त व्यापाऱ्यांनी मार्केटच्या प्रवेशद्वाराबाहेर घोषणाबाजी करत लिलाव बंद पाडले. त्यामुळे काही काळ बाजारात तणावाचं वातावरण निर्माण झालं. अखेर आडतदार आणि व्यापाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत 1 दिवसापुरता 4% आडत देण्याचा तोडगा काढला आणि लिलाव सुरळीत सुरू झाला. मात्र यापुढे 4% आडत कापली जाणार असेल तरच लिलावात सहभागी होऊ, अन्यथा नियंत्रणमुक्त पद्धतीनं बाजार समितीबाहेर शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करू अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलीय. त्यामुळे आडत वसुलीचा मुद्दा आणखीनच गंभीर होण्याची चिन्ह आहेत. शेतकऱ्याचं जे कमिशन होतं ते व्यापाऱ्याच्या माथी पाडल्यामुळं या सरकारच्या नियमांनी तर व्यापारी ते कमिशन द्यायला मान्य नाही आहे. त्यामुळं आम्ही तर आडत दुकानदार काम करायला तयार आहे, परंतु गिराईक माल घ्यायला तयार नाही. त्यामुळं मार्केट बंद पडलं. पूर्वी जसं होतं व्यापाऱ्याकडनं शेतकऱ्याकडनं आडत कट होत होती, आता ही आमच्यावर लागू झाली. ही आम्हाला मंजूर नाहीये. आम्ही रुपये कमवायचा आणि 8% आडत द्यायची कशासाठी? असं जर घडलं तर आम्ही शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल घेऊ शकतो. हात विक्रीनं भाजीपाला विकल्यास शेतकऱ्याला 4 पैसे जादा मिळतील. पण सध्या शेतीचा हंगाम असल्यानं हात विक्री करणं शेतकऱ्याला शक्य नाही. त्यामुळे कवडी मोल भावात शेतकऱ्याला माल विकावा लागतोय. भाजीपाला नाशवंत माल असल्यानं तो जास्त वेळही ठेवता येत नाही. आडते व्यापाऱ्यांच्या वादात मालाची उचल होत नाही. त्यामुळे दोन्हीकडून नुकसान होतंय ते शेतकऱ्याचं. हे नुकसान टाळण्यासाठी आता सरकारनंच पर्यायी व्यवस्था उभी करावी अशी मागणी शेतकरी करू लागलेत. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. शेतमाल नियमन मुक्त केल्यानं व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेतलाय. त्यामुळे वाद मिटला असं वाटत असतानाच पुणे बाजार समितीत अचानक बंद पुकारण्यात आला. आडतदारांकडून शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला. आडत कुणाकडून घ्यायची यावरून आडतदार, व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये वाद झाले. या सगळ्याचा आढावा घेतलाय माझे सहकारी नितीन पाटणकर यांनी.
शेतमाल नियमनमुक्त करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. व्यापाऱ्यांनी हा बंद मागे घेतल्यानंतर बाजार समित्यातील व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याचं चित्र आहे. बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरू झाल्याचं चित्र असलं तरी शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण दिलासा मिळालेला नाहीये. कारण आडत कोणाकडून घ्यायची यावरून पुन्हा वाद सुरू झालेला आहे आणि जे खरेदीदार व्यापारी आहेत त्यांनी शेतकऱ्यांचा माल घेण्यावर बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरू असले तरी बराचसा माल शिल्लक राहत आहे आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहेत. पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये याच विषयावरून खरेदीदार व्यापारी आडतदार आणि शेतकरी यांच्यामध्ये रविवारी मोठा संघर्ष निर्माण झाला होता. बराच काळ बाजार समिती बंद होती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे पोलिसांना देखील पाचारण करावं लागलं होतं. त्यानंतर बाजार समिती व्यापारी शेतकरी यांच्यामध्ये कालपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र अद्यापही कुठलाही समाधानकारक तोडगा निघालेला नाहीये. शासनाच्या नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांकडून आडत घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. आडत सेस याची साधारणतः 10% वसुली आडतदार करतात. ती आधी शेतकऱ्यांकडून केली जायची. मात्र आता शेतकऱ्यांकडून ती न करता जे व्यापारी इथून मार्केट यार्डातून माल खरेदी करतात, शेतमाल खरेदी करतात आणि पुढे शहरातल्या विविध बाजारपेठांमध्ये मंडयांमध्ये तो विकण्यास नेला जातो. त्या व्यापाऱ्यांनी या खरेदीवर कालपासून पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे शेतकरी देखील कमी प्रमाणात माल या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अजूनही तोडगा निघाला नाही आणि व्यापाऱ्यांचं माल खरेदी बंदचं हे आंदोलन जे आहे ते सुरूच आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांवर या आडत जर खरेदीदार व्यापाऱ्यांकडून घेतली तर सामान्य नागरिकांवर त्याचा भुर्दंड पडणार आहे. त्यामुळं खरेदी बंदचं त्यांचं आंदोलन सुरूच आहे. त्यामुळं बाजार समिती वरून जरी सुरळीत सुरू असल्याचं चित्र असलं तरी त्याचा मालाला उठाव नसल्यानं किंवा मालाची खरेदी होत नसल्यानं शेतकरी शेतमाल घेऊन येत नाहीत आणि जे शेतकरी घेऊन येत आहेत त्यांना इथंच सोडून जावा लागतोय. त्यामुळं हा प्रश्न पूर्णपणे अजूनही मिटलेला नाही आणि त्याचा फटका आता फक्त शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर 8 दिवसांनी बाजार समितीतले व्यवहार सुरळीत सुरू झालेत. तरीही यातून शेतकऱ्यांना अद्याप दिलासा नाही. शेतकऱ्यांची आडतीपासून मुक्तता झाल्याचं समाधान असलं तरी व्यापाऱ्यांनी भाजीपाल्याचे भाव पाडायला सुरुवात केली आहे. बाजारामधल्या व्यवहारांचा आढावा घेत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. आडतच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी घेतलेली आडमोठी भूमिका काही दिवसापूर्वी संपुष्टात आली आणि त्यानंतर मार्केटले व्यवहार जरी सुरळीत सुरू झाले असले तरी शेतकऱ्याला भाव मिळतोय की नाही हे आपण आता जाणून घेणार आहोत. आडत आता व्यापारी भरणार आहेत. शेतकऱ्यांची आडतीपासून मुक्तता झाली आहे. मात्र शेतकऱ्याला जो नफा मिळाला पाहिजे होता, जेवढं उत्पन्न मिळालं पाहिजे होतं तेवढं मिळताना दिसत नाहीये. ज्या कोबीची किंमत शेतकऱ्याला काही दिवसापूर्वी 22 रुपये 23 रुपये मिळत होती ती आता 12 ते 13 रुपये किलो या दराने आलेली आहे. काय सांगाल, काय चित्र आहे बाजारातलं? बरोबर, तुम्ही बोलले तर जसं 20-22 रुपये जात होते तिचं मार्केट आज 15च्या कमीच येते. त्याच्यामुळं आडत जरी शेतकऱ्यांचे काढून घेतली तरी पण नुकसान शेतकऱ्याचीच आहे. परत पण काय नेमकं व्यवहारामध्ये काय होते? नाही, व्यवहारात काही होत नाही. आडत जरी त्यांच्याकडे पण भाव जे जायला पाहिजे, जे आधी भाव जायचा त्या भावाप्रमाणे आज विकले जात नाही. म्हणजे व्यापाऱ्यांकडनं भाव हे पाडून दिले जातात. हो, काही भावात विकले जाते. आता कितीचा फरक पडतोय? साधारण एक गाडी मागे साधारण 1 किलो मागे 7-8 रुपये 5 रुपये फरक पडतोय. आता काय सांगाल, काय एकंदरीत मार्केटमधली काय परिस्थिती आहे? शेतकरी काय त्रस्त दिसतोय? काहीही सरकारने शेतकऱ्याच्या बाजून जरी काही भूमिका घेतली तरी त्याचा शेवटी जो तोटा होतो तो शेतकऱ्याला बसतोय. काय परिस्थिती? सर्व काही केलं सरकारनं, कोणते नियम काढले तर शेवट शेतकऱ्यावर बसणार आहे. शेतकरी कोणताही बी भाव तुम्ही कमिशन नाही शेतकऱ्याकडून घेतलं तरी आज 4 रुपयानं भाव कमी झाला म्हणजे शेतकऱ्याचंच कमिशन गेल्यासारखं आहे. 200-250 रुपये कमिशन जात होतं गाडी मागं, पण आज शेतकऱ्याला 1000-2000 रुपये तोटा गाडी मागं बसतोय. तेव्हा शेतकऱ्याला त्रास होणार आहे, तो काही व्यापाऱ्याला होणार नाही. पण मग ह्या बाबतीत तुम्ही काही कुठे सांगितले का, दाद मागितली का? कारण अशा पद्धतीने भाव आता 8 दिवस झाले भाव पाडले जात आहेत तुमचे. शेतकरी कुठेच गेला नाही, मार्केटमध्ये गेला नाही, कुठेच गेला नाही. फक्त मार्केटमध्ये येतोय, जो भाव जातोय त्याच्याला तोंड देतोय, बाकी काहीच नाही करत शेतकरी. दादा काय सांगाल, एकंदरीत सरकारने धोरण आखलं होतं की शेतकऱ्याचा माल हा त्याला पाहिजे तिथे विकता यावा, शेतकऱ्याचा नफा व्हावा. आजची मार्केटमधली काय परिस्थिती आहे? नाही, आजची मार्केटमधली परिस्थिती अशी आहे, ही गाडी ज्या वेळेस मार्केट चालू होतं त्यावेळेस गाडी 15, 16, 17, 18 हजार रुपये विकत होती. आज तीच गाडी 8-9 हजार रुपयावर आली. त्याच्यामुळे याच्यात शेतकऱ्याचेच नुकसान होऊ राहिले आणि व्यापाऱ्यांना पुरेपूर बाजार पाडून टाकले.
त्याच्यामुळे एकंदरीत शेतकऱ्याचाच तोटा याच्यामध्ये. इतर भाजीपाल्यांच्या बाबत काय परिस्थिती, काय सांगाल? इतर म्हणजे ढोबळी मिरची असेल, वांगी असेल, सगळं पडलं. ज्यावेळेस 600 रुपये जाळी विकत होती, ढोबळीची जाळी 600 रुपये होती, पण 300-350 आली आता. दुष्काळ आणि वारंवारच्या नैसर्गिक आपत्तीवरती मात करत आजही निमगावमध्ये पानमळ्याची शेती मोठ्या दिमाखात उभी आहे. या पिकांना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार या पिकांना दिला. अशाच पानमळे शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे माझे सहकारी प्रशांत तानासपुरे यांनी. विड्याच्या पानाची चव आपल्या सगळ्यांना, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. मात्र हे विड्याचं पान आपण फक्त ST स्टँडवर असणाऱ्या टपरीमध्ये किंवा वेगवेगळ्या दुकानांमध्ये बघतो. आता आपण बघतो आहोत निमगाव केतकीमध्ये आपण आहोत, की जेथे पानाचं आगर म्हटलं जातं. आणि याच बारामती इंदापूर रोडवरती हे जे निमगाव केतकी आहे, वर्षानुवर्ष इथे आपल्याला पानमळे बघायला मिळतात. आणि हेच जी पानांची जे वेल आहेत आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी, याच अशाच एका पानमळ्यामध्ये, विड्यांच्या पानांच्या पानमळ्यामध्ये आपण आहोत. पाणी कमी पडतंय म्हणून हे जे पानमळे आहेत त्याचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय. मात्र याही परिस्थितीत असे काही शेतकरी आहेत की हा जो आपला पारंपरिक व्यवसाय आहे तो अगदी हिमतीनं म्हणा, जिद्दीनं म्हणा सांभाळताना दिसत आहेत. निमगाव केतकीमध्येच असेच काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. खरं तर असं वारंवार ऐकायला मिळतं की पानाचा व्यवसाय पहिल्यासारखा राहिलेला नाहीये. शेतकऱ्याला पाण्याला अडचणीला तोंड द्यावं लागतं. पाऊस पाण्याचं क्षेत्र कमी असतं आणि पानाला सध्या कसं आहे, कमी जास्त प्रमाणात बाजार असतात. पण जे जुनमान, कडी हे जी पानं बाजार मार्केटमध्ये येतात त्याला बाजार चांगल्यापैकी मिळतात. आणि जुनवाच्या सीझनला पानाच्या बाजारमध्ये मार्केट पानाला चांगलं राहतं. पण आत्ता जे सध्याची परिस्थिती ही पाऊस पाणी कमी असल्यामुळं शेतकऱ्याला पानमळं जगवणं फार जिकिरीचं होऊन गेलेलं आहे. 16 वर्षांपूर्वीचं हे पानमळ आहे. म्हणजे एकदा वेल लावला की म्हणजे आता हे 16वं वर्ष आहे. कशा प्रकारे निगा राखली जाते? पहिल्यांदा असे गोलकडी केले जाते उतरण करताना, आणि गोलकडी करून असे वर शेवगडा असे लावले जाते वर. मजूर जे म्हणतो आपण, मजूर आजकाल म्हणजे ह्या व्यवसायातले ज्यांना तुम्ही ते काय पानं खोडणं म्हणा किंवा ते बरोबर ते उतरणीचे मजूर म्हणा, असे मिळतात का? मजुरी जास्त वाढली आणि प्रमाण कमी झाले. 500 रुपये हजेरी आणि एका दिवसाला 400 रुपये हजेरी घेतात. पीक पाणीमध्ये शेतकरी बंधूंनो आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.